मोठी बातमी समोर येते। पुण्यातील शरद पवार पाहतायत, छगन भुजबळांची वाट पाहतायत। पुणे खेडमध्ये फुले दाम्पत्यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। पुण्यातील खेड बाजार समितीत फुले दाम्पत्याच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होतो। या कार्यक्रमाला शरद पवार, छगन भुजबळ हे प्रमुख पाहुणे आहेत। मात्र गेल्या 1 तासांपासून शरद पवार छगन भुजबळांची वाट पाहत आहेत। शरद पवार दुपारी 4 वाजता कार्यक्रमाला पोहोचलेत, मात्र 1 तासानंतर सुद्धा छगन भुजबळ कार्यक्रमाला पोहोचलेले नाहीयेत। तर पुण्यातील खेड बाजार समितीत फुले दाम्पत्यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम आज आहे आणि या कार्यक्रमाला शरद पवार आणि छगन भुजबळ हे प्रमुख पाहुणे आहेत। मात्र गेल्या 1 तासांपासून शरद पवार छगन भुजबळांची वाट पाहत आहेत। शरद पवार दुपारी 4 वाजता कार्यक्रमाला पोहोचलेत, मात्र 1 तास उलटला तरी सुद्धा छगन भुजबळ कार्यक्रमाला पोहोचलेले नाहीये। तर वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। वैभव, कार्यक्रमाला कधी सुरुवात होते? शरद पवार पोहोचले त्याची बातमी समोर येते। काही वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल। शरद पवार हे साधारण तासाभरापूर्वी इथे दाखल झालेले होते। 4 वाजता फुले दाम्पत्याच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण जे ते या बाजार समितीमध्ये होणार होतं। मात्र प्रत्यक्षात भुजबळ जे आहेत त्यांना यायला तासभर उशीर झाला आणि वेळेत आलेले शरद पवार हे त्यांचे जुने सहकारी जे आहेत राम कांडगे यांच्या सोबत जाऊन त्यांच्यासोबत त्यांच्या घरी बसलेले होते। शेवटी भुजबळ 1 तासाभरानं जेव्हा आले त्यानंतर आता दोघेही या पुतळ्याच्या ठिकाणी आलेत आणि इथे पुतळ्याचं अनावरण झालेलं, त्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालंय। यानंतर या सभेला दोघेही संबोधित करतील। आता इथं जाहीर कार्यक्रम जो आहे तो घेण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला दोघेही संबोधित करतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल। मात्र भुजबळांनी जवळपास तासभर या कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवारांना वाट पाहायला लावली आहे, हे नक्की। निश्चित वैभव, एकीकडे छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा सुद्धा आहेत। आज कार्यक्रमाला 1 तास उशीर आलेत आणि त्यानंतर एका गाडीतून शरद पवार आणि छगन भुजबळ प्रवास करताना सुद्धा दिसत आहेत। हे दोघे राम कांडगेंचं शेजारी घर आहे, या मार्केट कमिटीच्या शेजारीच। तिथून हे दोघे सोबत बॅटरीच्या गाडीमध्ये, बॅटरी कारमध्ये बरोबर आलेत। थोडं अंतर आहे, साधारण 100 मीटरचं। शरद पवार फार दूर चालू शकत नसल्यामुळे ही गाडी जी आहे या गाडीतून दोघंही या पुतळ्याच्या ठिकाणी आले। 100 मीटरवरती माजी आमदार राम कांडगेंचं घर आहे, तिथेही दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघे सोबत आले। आता सतत आज सकाळी भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांबरोबर नायगावला कार्यक्रमाला होते। संध्याकाळी ते पवारांना भेटतायत। त्यांच्याशी त्यांना जेव्हा या सगळ्याबाबत विचारण्यात आलं, नाराजी संदर्भात विचारण्यात आलं, तेव्हा भुजबळ काहीसे चिडले होते। पुण्याच्या सर्किट हाऊसवर जेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा भुजबळ काहीसे चिडलेले पाहायला मिळाले आणि नाराज असल्यावर सतत तुम्हाला तेच सांगत बसायचं का, असा प्रतिप्रश्न जो आहे तो माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांनी केला होता। त्यामुळे आता नेमकं भुजबळांची नाराजी की खरं औचित्य कार्यक्रमाचं असा मुद्दा राहणार आहे। मात्र पवार आणि भुजबळ एकत्र आलेत हे नक्की। निश्चित वैभव, जसं तुम्ही म्हणालात की शरद पवार हे वेळेमध्ये 1 तास आधीच पोहोचले होते, 1 तास उशिराने छगन भुजबळ पोहोचलेत। नेमकं उशीर होण्यामागचं कारण काय कळू शकलंय का? उशीर होण्याचं कारण म्हणजे भुजबळ हे नायगावला मुख्यमंत्र्यांसोबत कार्यक्रमाला होते। साधारण 2 वाजता सातारा जिल्ह्यातलं जे नायगाव आहे तिथे हा कार्यक्रम संपला आणि त्यानंतर 2 वाजता ते तिथून निघालेले होते। त्यानंतर पुन्हा ते पुण्याच्या सर्किट हाऊसवर येऊन थांबले
आणि काही काळ तिथं त्यांनी विश्राम केला आणि त्यानंतर तिथून निघून इथं चाकणला आलेत. मध्ये रस्त्यामध्ये ट्रॅफिक जाम जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं. मुख्यमंत्री सगळ्या व्हीआयपी मुवमेंट जे आहेत त्या याच परिसरामध्ये होत्या, त्याच्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळत होती. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून भुजबळ हे साधारण तासभर कार्यक्रमाच्या ठिकाणी उशिरानं पोहोचलेले आहेत. एक तासभर शरद पवार हे भुजबळांची वाट पाहत राम खांडगे माझे आमदार जे आहेत त्यांच्या घरी बसलेले होते. बरं. वैभव, जसं तुम्ही म्हणालात, आपण सकाळी पण बघितलं, मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा छगन भुजबळ होते. आता शरद पवारांसोबत एका मंचावरती दिसणार आहेत. तर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात काही संवाद झालाय, काही बोलणं झालंय? नाही, तुर्तास त्याची काही माहिती मिळालेली नाही. आणि या कार्यक्रमाच्या आता अजून या पुतळ्यांचं अनावरण झालंय. प्रत्यक्षात राजकीय चर्चा जरी व्हायची असली तरी ती अशी जाहीर कार्यक्रमांमध्ये होणार नाही किंवा त्याची माहिती अशी जाहीररित्या मिळू शकणार नाही जोवर दोघं काही बोलत नाहीत. निश्चित. त्यामुळे काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद वैभव, या सगळ्या सविस्तर माहिती